श्रीराम जय जय राम. गुरुसेवा करणे म्हणजे काय? साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग वगैरे आपण कशा करता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची? गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? वास्तविक देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे जे येतात ते कोणी मुलगा मागतो, कोणी संपत्ती मागतो, कोणी रोग बरा करा म्हणून मागतो, तेव्हा माझी सेवा करा तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? समजा तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि त्याच्या घरी कोणी मनुष्य मेला आहे आणि तो सुटकात आहे. अशाजवळ जर तुम्ही पंचपक्वान्नाचे जेवण मागितले तर त्याला काय बरं वाटेल? अशासारखेच माझ्याजवळ येऊन संसारातले सुख मागणे होय. माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असं करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असं नाही, पण ते काढा घेण्याकरता गुळाचा खडा देण्यासारखे आहे. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे. त्याचे जे जे व्यापार होतील तो मीच आहे, त्या व्यतिरिक्त मी नाही अशी पक्की भावना झाली पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असतो. पक्षीण रानात चाऱ्यासाठी जरी गेलीस तरी तिचे सर्व लक्ष आपल्या घरट्यातल्या पिलांकडे असते. त्याप्रमाणे साधनाची म्हणून आटाआटी करण्याचं कारण नाही. नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलटा तोटा होतो. जे जे घडत असते ते माझ्याच इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा, म्हणजे यापेक्षा दुसरे साधन नाही. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे. आपले सर्व दुःख मला सांगत जावे. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. नाम घ्यावे असे वाटते म्हणजे आपल्यावर भगवंताची कृपा आहेच. आपली रेषा उत्तम पडली आहे. मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागूया. राम खात्रीने कृपा करील हा विश्वास बाळगा. भगवंताचे नाम हे औषध समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. श्रीराम. करवून घ्यावी सेवा गुरुदेवा, करवून घ्यावी सेवा गुरुदेवा. अजाणले करू मी तर तुमचे, बोल बोबडे वदतो वाचे. कृपा दृष्टी तुम्ही ठेवा गुरुदेवा, करवून घ्यावी सेवा गुरुदेवा. कथितो तैसे घडो आचरण, तुम्हीच घ्यावे करवून पूजन. भ्रांती मनाची मिटवा गुरुदेवा, करवून घ्यावी सेवा गुरुदेवा. माझे मी पण विलया जावे, ज्ञान कमल अळुवार फुलावे. गंध आगळा पुरवा गुरुदेवा, करवून घ्यावी सेवा गुरुदेवा. कथिले साधन मज रुचावे, आलस्ये मज नच स्पर्शावे. तथास्तु बोला देवा गुरुदेवा, करवून घ्यावी सेवा गुरुदेवा, करवून घ्यावी सेवा गुरुदेवा, करवून घ्यावी सेवा गुरुदेवा. श्रीराम.